आता जिथे लालबागचा राजा बसतो तिथे आपण हात लावायला जाणार आहे. या ते बघा तिकडे रथावरती लालबागचा राजा बसतो. हा लालबागचा राजा इथे बसतो. ती लाईन इकडनं येते. ती त्या लाईन म्हणा तुम्ही आला ना तर तुम्ही डायरेक्ट चरण दर्शन करू शकता. तर काय वेलकम टू माय अनदर व्लॉग गाईज. तर आम्ही आलो आहे रामाश्रयमध्ये. काय भाई, तर रामाश्रयमध्ये आम्ही आलो आहे. आणि आज तर तुम्ही थंबनेल तर बघितला असाल की आम्ही कुठे चाललो आहे. तर आम्ही रामाश्रयमध्ये आलो आहे. इथे तुम्हाला लालबागचा राजा पण दाखवला आणि आज आम्ही जाणार आहे लालबागच्या राजाच्या गल्लीमध्ये. तुम्हाला दाखवणार लालबागचा राजा की पूर्ण गल्ली. लालबागच्या राजाला 365 डेज तुम्ही दर्शन करू शकता. 365 डेज तुम्ही दर्शन करू शकता. तिकडचा एरिया, लालबागच्या राजाचा रथ, त्याच्यावर लालबागचा राजा बसतो, तो मंदिर. काय बोलतोस तू? तर आता आपण जाऊया खाऊन, ठीक आहे? आणि मग तुम्ही बघा. बाईक लावूया. तर लालबागच्या राजाचे 3 गेट आहे. एक मेन गेट, त्याच्यामध्ये लालबागचा राजा बाहेर येतो. हा सेकंड गेट आहे इकडे. याचा काय चिवडा गल्ली बोलतात त्याला, चिवडा गल्ली. त्यानंतर तिसरा गेट पुढे आहे, तो तर इकडे दिसणार नाही. तर आपण मेन गेट म्हणून एंट्री करूया. लालबागचा राजा तुम्हाला दाखवतो, सगळं सांगतो तुम्हाला मी. काय बोलतो? पूर्ण इन्फॉर्मेशन असणार आहे. कॅन्डी बायला सगळं माहिती आहे लालबागचं आहे. कोणा हे बघा इकडे लालबागचा मेन गेट इथे असतो. इकडनं बाहेर जातो लालबागचा राजा आणि इकडनं लालबागचा राजा बाहेर येतो. ही मेन गल्ली आहे. तर आपण आतमध्ये जाऊया पहिले तर. चल. तर या गल्लीमध्ये लालबागचा राजा बाहेर येतो. गल्ली बघू शकता तुम्ही कशी दिसते. जेव्हा इथे लालबागला पूर्ण गर्दी असते ना, तेव्हा सँडी घेऊन येतो. तेव्हा प्रॉपर कसल्या गल्लीत ना कुठना जायचं, हा घेऊन येतो डायरेक्ट राजाच्या चरणी. जी आहे ना ही पूर्ण लाईन, ही तर VIP वाली आहे. म्हणजे जे पण VIP येतात ते इकडनं जातात. मधना पण हे असतं ना. हा, इकडे सर्व गेट्स असतात. आणि इकडनं ही जी लाईन आहे, ही जी गल्ली आहे ना, ही बघा हा गेट आणि ही जी गल्ली आहे. तर ही जी गल्ली मी तुम्हाला सांगितली ना, ती चरण दर्शनची नाही, मुखदर्शनची आहे. हा, आणि त्याचे इकडनं बाजूने लाईन असतात. माझ्याकडे व्हिडिओ आहे तर ते मी अटॅच करीन. लालबागचा राजा येतो. हे बघा हर एक म्हणजे काय ते रॉड्स वगैरे लावायसाठी सगळं बनवून ठेवलेलं आहे इकडे. आणि हे सगळी दुकानं 12 दिवस किती दिवस बंद असतात ना. 11-12 दिवस ही पूर्ण दुकानं बंद असतात. दुकानाच्या आताना पण किती लोक एंट्री करतात आतमध्ये जाण्यासाठी, VIP लोकांसाठी. आणि या दुकानवाल्यांकडे तर असतो पास. तर हे दुकानवाले तर काय कधी पण दर्शन करू शकतात. आणि जेव्हा इम्पॉर्टंट गोष्ट, एकदम इम्पॉर्टंट गोष्ट, जेव्हा आपण हे अर्धा रस्ता पार करतो ना, हा वाला अर्धा रस्ता पार इथे येतो, राजा दिसतो. तेव्हा आहे ना राजा पहिले राजाचा हात दिसतो तिकडनं. आणि जसा हा टर्न मारतो ना, मग थोडा राजा दिसतो. आणि जेव्हा इकडे पोचतो ना आपण, तेव्हा पूर्ण राजा दिसतो. आणि तो एक्सपिरियन्स बेस्ट एक्सपिरियन्स आहे एकदम. आणि या काकांकडनं मी गणपतीचं डेकोरेशन घेतलेलं सर्व. यांच्याकडे म्हणजे डायमंड्स वगैरे, रिबिन वगैरे सर्व भेटतं. इथे सगळीकडे तुम्हाला लालबागचा राजाचा फोटो दिसणारच दुकानामध्ये. असं सँडी नॉर्मल डेला असं आलं तर वाटतं काय ते राजा बसतो. तेच तर, राजा बसतो असं वाटतच पण नाही इकडे की राजा आहे. राजा हे बघा, राजा सर्वीकडे आहे.
हा जो फोटो आहे ना हा वाला लास्टचा लालबागचा मागचा राजा. अजून हा 11चा आहे की 9चा आहे? 8चा आहे. 8चा आहे काय? अरे हा जेव्हा गणपती होता ना 75 वर्ष झाली ना तेव्हा. हा जेव्हा मूर्ती बसलेली ना, ही मूर्ती त्या लोकांनी बनवताना अशी बनवलेली, ती बँड बनवलेली, म्हणजे लालबाग राजाच्या अप्पर साईड आहे ना ती अशी थोडी क्रॉस बनवलेली. तर काढताना थोडा प्रॉब्लेम आलेला, पण ती बेस्ट मूर्ती होती. बेस्ट मूर्ती होती ती, म्हणजे पोझिशन पूर्ण त्याची चेंज केलेली आहे बघा. सोनारवाला आहे इकडे, त्याच्याकडे पण लालबागचा राजा आहे आणि इथे लालबागचा राजा बसतो. हे बघा, स्मेल यायला लागला. इथे लालबागचा राजा बसतो आणि तो एक्सपिरियन्स आहे तो खतरनाक आहे. ती पूर्ण ही लाईन दिसते, तिथे लालबागचा राजा बसतो. जेव्हा लालबागचा राजा बनत असतो ना, जेव्हा लालबागचा राजा बनत असतो तेव्हा या गेटमधनं आतमध्ये जातात आणि इथे पूर्ण पॅकिंग असते. तर तेव्हा तर बनताना तर दिसू नाही शकत. आणि एक गोष्ट, इम्पॉर्टंट गोष्ट एक, की तुम्ही लालबागचा राजा गेल्यानंतर पण तुम्ही दर्शन घेऊ शकतात 365 डेज. ते कसं मी तुम्हाला आता दाखवतो. हा मंदिर हनुमानचा, इथे लालबागचा राजा बसतो आणि हे लालबागचा राजाचा तुम्ही इकडे दर्शन करायला लालबागच्या राजाला येऊ शकता. हे बघा इकडे सगळे पाया पडतात काकी वगैरे. तर इथे मी दिसतोय, तर तुम्ही 365 डेज येऊ शकता तिथे लालबागच्या राजाचा पाया पडायला. इकडे सर्व लाईन असतात, इकडे सर्व बॅरिगेट असतात. इकडनं पण एक मागचा गेट आहे, इकडनं पण मागणं पण एक लाईन येते ना, इकडनं पण एक लाईन येते. हा इकडनं पण लाईन येते चरण दर्शनची, पण त्याला पण ओळख लागते. आणि ही लाईन एक मागणं एक जाते बॅक साईडने, जी इकडनं जाते बिल्डिंगमधनं येतात ते. आणि अजून 1-2 सिक्रेट लाईन मला माहिती आहे, ते मी तुम्हाला दाखवू शकतो. दाखवायची आहे. हां, मग ती काय आहे माहिती आहे? हा लालबागचा राजा इथे बसतो, ती लाईन इकडनं येते. ती त्या लाईनमधनं तुम्ही आला ना तर तुम्ही डायरेक्ट चरण दर्शन करू शकता. काय बोलतो भाई? काय बोलता काकी? तेच व्लॉग बनवत होतो ये लालबागचा राजाचा. तू काय पाया पडेल आलाय? अच्छा ठीक आहे, चल 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 चल. आणि इथे दर्शन करू शकतात तुम्ही पण, पाया पडा लालबागच्या राजाला. आता जिथे लालबागचा राजा बसतो तिथे आपण हात लावायला जाणार आहे. या ते बघा तिकडे रथावरती लालबागचा राजा बसतो, पण हे अंकल आहे, तर आपण त्या साईडने घुसणार आहे बघायला. आणि या मंदिरात पण जाऊया आपण. तुम्ही लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं तिथे तर तुम्ही मंदिरात पाया पडायला या. खूप सुंदर मंदिर आहे. मंदिर कसं वाटलं? शंकर भगवान, पूर्ण झूम करून येत आहे का मंदिर? भाई हे तर वाजवलंच नाही. मॅन्डेटरी गोष्ट आहे ती, लहानपणापासून वाजवायचं. आता आपण जाणार आहे जिथे लालबागचा राजा बसतो त्याच्यावरती जाणार आहे आपण पाया पडायला. भाई तुझा एक्सपिरियन्स काय बोलतो? पॉझिटिव्ह वाईब येते खूप. मी जेव्हा पहिल्यांदा आलेलो तेव्हा मला असं फील झालेलं की एवढ्या गर्दीत कशाला आला, पण मी आलो तेव्हा मला असं खूप पॉझिटिव्ह फील झालं मूर्तीला बघून. मी खूप विचार केला असं का होतं मूर्तीमुळे तर होतंच, पण तिथे लोक पॉझिटिव्ह वाईब घेऊन येतात म्हणून होतं असं मला सँडी पण बोलला आणि ते मला फील पण झालं. बरोबर बोललं हा. तर त्याच्यावरती लालबागचा राजा बसतो आणि ते लालबागचा राजाचं रथ आहे भाई, हेच पाण्यामधनं खाली जातं. तर आम्ही त्यांना विचारून जातोय. हां तुम्हाला मी सांगत होतो ना, इथे ना, इथे लालबागचा राजा बसतो ना तेव्हा इथे एक ऑरेंज कलरचा गेट लागलेला असतो.
बॅरिगेड असतात ना. बॅरिगेड असतात. ऑरेंज कलरचा गेट असतो, ऑरेंज कलरचा. त्या गेटमधनं तुम्ही आला ना इकडे, इकडनं आतमध्ये यायचं. त्या गेटमधनं इकडनं आतमध्ये आला, हा मंदिर दिसणार. मंदिरच्या इकडनं राईट मारला ना आणि तुम्ही चरण दर्शन करू शकता. तिथे ते कार्यकर्ते उभे असतात, लक्ष नसताना गपचूप राईटमध्ये आतमध्ये जायचं. गेटच्या आतमध्ये तुम्ही घुसू शकता. आणि जर मी तुम्हाला दिसलो तिकडे तर मी आतमध्ये तुम्हाला घेऊ शकतो. काय बोलतो रोहित? आरामात. तर आता आपण लालबाग सरायचा जो रथ आहे त्याच्यावरती पाय पडत जाणार आहे डायरेक्ट. ज्याच्यावरती लालबागचा राजा बसतो त्याला आता मी पाया पडायला जाणार आहे. याच रथावरती लालबागचा राजा बसतो. जेव्हा मंडप बनतो ना तेव्हा मंडपच्या मध्ये हे ऑलरेडी फिट केलेलं असतं मशीननी आणि त्याच्यावरतीच ती मूर्ती लालबागच्या राजाची बनते. आणि त्याच्यानंतर तीच ट्रॉली मंडप बाजूला घेतात आणि ती ट्रॉलीनी पुढे जाते. जेव्हा आपण विसर्जनला बघतो ना या गल्लीमधनं, दाखव गल्ली, त्या गल्लीमधनं आपण बघतो ना की लालबागचा राजा त्या गल्लीमधनं चालला आहे, तर या गल्लीमधनं जाताना याच रथावरती बसतो आणि मग जातो. आणि त्या रथावरती आता मी पाया पडतो आहे. आणि तुम्ही दर्शन 365 डेज, आता लालबागचा राजा तर नाही आहे, सर्वजण मिस करताय. मी आहे ना, तुझ्या हृदयात आहे. हा, माझ्या हृदयात आहे. तर लालबागचा राजा मंडपामधनं गेलाय, हृदयामधून नाही. पण तुम्ही 365 डेज बघू शकतात लालबागच्या राजाला. आणि तुम्हाला जर बघायचं असेल तर मी व्लॉग पण टाकतोच आहे. हा व्लॉग माझ्या चॅनलवरती, तुम्ही माझ्या चॅनल माझा चॅनल आहे, यूट्यूब चॅनल आहे, त्याची लिंक मी बायोमध्ये टाकतो आहे. आणि तुम्ही त्याच्यावरती बघू शकता हिची पूर्ण व्हिडिओ, पूर्ण की हे गल्लीमधनं मी सर्व दाखवलं आहे. आणि तुम्ही इकडे येऊन दर्शन पण करू शकता. लालबागचा राजा 365 डेज तुम्ही दर्शन घेऊ शकतात. या मंदिरात पण पाया पडा. आणि लालबागचा राजाचा हा स्थान आहे आणि तो बघा रथ आहे तिकडे, इथे राजा बसतोय बघा. ही बिल्डिंगची नावं तुम्ही बघू शकतात. ती बिल्डिंग आहे तिथे, त्याच्या मागे, ह्याच्या मागे माडा कॉलनी आहे, गणेश नगर, श्री गणेश नगर, श्री गणेश नगर. सदन, लालबागचा राजा बिल्डिंगची नावं बघा, श्री गणेश नगर आहे गल्लीचं. आणि इकडे तर लालबागच्या राजाचंच नाव आहे. इकडे मी वडापाव खाल्लाय, तुम्ही पण खावा. वडापाव एकदम छान आहे. आणि ही पण एक गल्ली आहे जिकडनं काय लाईन वगैरे नसते, तर तुम्हाला ती पण दाखवतो मी. एकदा मागणं बसवतात. आणि मी तुम्हाला अजून एक सांगतो. आता लालबागच्या राजा इथे आलो आहे मी, काय काका, तर लालबागच्या राजाच्या इथे आलो आहे. तर मी माझा एक्सपिरियन्स सांगतो. मी लालबागचा राजा, जेव्हा मी लहान होतो तेव्हा माझे पप्पा यायचे इकडे मला घेऊन. तर तेव्हा मला दाखवलेली लालबागच्या राजाची मूर्ती, तेव्हा मला लहानपणी दाखवलेली. तर तेव्हा मी मूर्तीला बघून जो माझा प्रेम होता तो अजून पण आहे. आणि त्याच्यानंतर हा तर इथेच राहिला, हा गणपतीला जायचा नाही. ह्यांनी जेव्हा लालबागच्या राजाची मूर्ती बघितली आणि जेव्हा त्याने एक्सपिरियन्स घेतला ना, त्याच्यानंतर त्याला पण आत्मानं फिलिंग आली. आता तो सांगेल तुम्हाला. ॲक्च्युअलमध्ये मी वर्लीला राहायचो आम्ही एकत्र तेव्हा कॅम्पस. तर आम्ही जेव्हा इथे आलो ना लालबागला, जेव्हा मी शिफ्ट झालो, अडीच रिटायर झाल्यावर, हा पण दुसरीकडे शिफ्ट झाला, मी लालबागला शिफ्ट झालो. तर जेव्हापासून लालबागला आलेलो ना तर असं वाटत होतं की मला माहीत नाही लालबागला जायचं आहे राजाची ते जायचं आहे, कारण की एवढं जवळ राहून पण मी जात नव्हतो. सो मी असं झालं की माझा ऑफिसचा फ्रेंड येणार होता, तो मला हा बोलला की ये आपण जाऊ. तो मी आलो आणि एन मुमेंटला माझा ऑफिसचा मित्र आला नाही आणि मी गेलो. तर तेव्हा जेव्हा गेलो तेव्हापासून अजूनपर्यंत जातो आहे, असं झालं. जेव्हा बोलवलं असतं राजानी तेव्हा तुम्ही कशीही करून तिकडे पोचला. हां, भले तुमची इच्छा तर पाहिजे, पण जर राजाने बोलवलं आहे तर तुम्ही कसे पण याल. आणि तुम्हाला मी सांगितलं या मैदानात त्याचं झिकझॅकवाली आहे ना लाईन असते. आणि आपण या गल्लीमधनं परत आलो आहे मेन रोडवरती लालबागच्या राजाच्या. आणि खरं सांगू तर एकदम खराब वाटतं इकडे गल्लीमधनं चालताना, कारण राजाच नाही. तेच वाटतच नाही की राजा बसतो तेव्हा गर्दी असते, तेव्हा ओळखतच येत नाही. गल्ली वेगळीच असते पूर्ण. आणि अजून एक, तुम्ही घरी गणपती बसवत असाल तर इकडे गणपतीचे सगळे साहित्य भेटतं. बाजूबंद,
वगैरे मोदक सगळं भेटतं, म्हणजे इकडे भेटतं. अजून मी माझ्या गणपतीला स्वतः लावतो ना दागिने वगैरे, तर त्याचा पण मला शॉप माहिती आहे, बाजूलाच आहे. तर ते पण मी तुम्हाला दाखवणार. हे बघ फुलं दाखव. तर हा मेन गेट आहे लालबागचा राजा. रस्ता बंद, काय गाडी वगैरे काहीच नाही येत. आता तरी गाडी येत आहे बघा, पुन्हा रस्ता बंद असतो. आणि हा मंदिर कोणतं आहे रे, मी कधी बघितलं नाही. एवढा वेळा आलो पण मी. हा मंदिर दत्ताचं मंदिर आहे. तर मी तुम्हाला सांगितलं ना पप्पांबरोबर यायचो नंतर वगैरे वगैरे सर्व सांगितलं मी तुम्हाला. त्याच्यानंतर एक गोष्ट होती, लहानपणी मला लालबाग सरायचं दर्शन करायचं असायचा, पण माझ्या घरी गणपती बसतो तर मी गावी जायचो गणपतीला. आणि मग लास्टच्या 2-3 दिवस आधी यायचो तर इथे एक काका राहायचे माझ्या, अशोक काका. त्यांच्या घरी यायचो आणि त्यांना बोलायचो की दर्शन द्या. मग ते बोलायचे की अरे गर्दी खूप आहे, कसं दर्शन भेटणार. तर मी ही जी चिवडा गल्ली आहे, ही बघा, ही जी चिवडा गल्ली आहे त्याच्यामध्ये आलेलो मम्मी बरोबर. सेकंड दिवशी मला वाटलेलं की दर्शन होणार नाही, 2010. तर त्याच्यानंतर इकडे एक VIP गेट आहे, त्याच्यामधनं मला जायला भेटलेलं. तर मला वाटलं की लाईन वगैरे असेल, तर मी गेलो स्ट्रेट आणि लेफ्ट मारला ना, माझ्या लालबागचा राजा दिसला समोर ना. मी काय तुम्हाला सांगू. आणि तेव्हा लालबागच्या राजाची मूर्ती आहे ना, इकडनं आपण आतमध्ये गेलो. इकडे तर ॲक्च्युली म्हणजे सगळे बाहेर येत असतात दर्शन घेऊन, बाहेर येत असतात. पण तुम्हाला जर दर्शन करायचं असेल, कोण ओळखीचं असेल, बघा इकडे ही आहे मच्छी मार्केट, ह्यांचा गणपती आहे, कोळी लोकांचा गणपती आहे. ठीक आहे, तर इकडनं पण आतमध्ये जाऊ शकतात. आणि इकडे गेट असणार, इथे आहे ना मोठा गेट लावलेला असणार. ठीक आहे, इथेच लालबागचा राजा बस. इकडे गेट आहे, मोठा गेट आहे. त्या गेट म्हणा तुम्ही बाहेर जाऊन म्हणजे आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ शकता, ओळख असेल नाहीतर तुम्हाला भेटलं घुसायला तर. हा चिवडा गल्ली मेन गेट म्हणणं आतमध्ये आला पण तरी पण तुम्हाला दर्शन भेटेल. पण तुम्ही बाजूच्या कॉर्नरच्या लाईनमध्ये जायचं नाही आहे, मधनं जायचं. ठीक आहे, तर इकडेच लालबागचा राजा बसतो. आणि मी तुम्हाला सांगत होतो ना की मी आलेलो वगैरे, तर मी इकडनं आतमध्ये गेलो आणि त्याच्यानंतर इकडनं आतमध्ये गेलो स्ट्रेट गेलो. आणि त्याच्यानंतर मला वाटलं की आता काय लाईन विन असेल, लहान होतो खूप तेव्हा. आणि त्याच्यानंतर बघतो तर काय माहिती आहे, लेफ्टला बघितलं लालबागचा राजा दिसला मला समोरच. आणि तो एक्सपिरियन्स एकदम बेस्ट एक्सपिरियन्स होता. तेव्हा काहीतरी त्यांचं काम चालू होतं, तर मी गदा वगैरेला हात लावून बघितलेला, उंदीरला पण हात लावून बघितलेला, लालबागच्या राजाला बघितलेलं तेव्हा नीट. आणि तेव्हा लालबागच्या राजाचं डोकं म्हणजे पायाला डोकं लावायचं तर खाली वाकायला लागायचं. आता चेंज केलं, आता कसं लगेच डोकं लावलं आपण पायाला आणि पुढे ढकलतात, तेव्हा ते वेगळं होतं. तर आता सर्व इझी केलं, सर्व चेंज केलं आहे आता. तर हा ब्लॉग आपण इथेच संपवतो आहे. ठीक आहे, तर तुम्ही जेव्हा पण लालबागच्या राजाला येणार तर तुम्हाला ओव्हरऑल थोडीफार माहिती मी दिली आहे. आणि जर तुम्हाला डिटेलमध्ये पाहिजे तर मला कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. आणि व्हिडिओ बघा, तुम्हाला कसं वाटतं ते सांगा मला. काय बोलतो भाई? सबस्क्राईब केलं तर तुम्हाला अजून तो शॉर्टकट सांगू शकतो कसं घुसायचं काय. पुढच्या वर्षी आता जे येणारं वर्ष त्यामध्ये हा तर भाई इथे 11 दिवस असणार आहे, तर तुम्हाला तो मार्ग दाखवू शकतो राजाच्या चरणी कसं जाईल. तर अजून आपण राजासाठी व्हिडिओ बनवणार आहे, तर एवढ्या व्हिडिओसाठी तुम्ही सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. इंस्टाग्रामवरती पण मला फॉलो करा. जेव्हा पण तुम्हाला काय असेल डाऊट तर मला मेसेज करा. ठीक.